हा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कृती प्रश्नपत्रिकेमधील जो विभाग 5वा आहे, या 5व्या विभागामध्ये जो उपयोजित लेखन आपण म्हणतो, तो उपयोजित लेखन या घटकावरती आज आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये जर आपण पाहिलो तर उपयोजित लेखनामध्ये विभाग 5वा प्रश्न 5वा अ तो पत्रलेखन असणार. पत्रलेखन आपल्याला एकूण 6 गुणांसाठी आहे आणि या पत्रलेखनला किंवा असणार आहे सारांश लेखन. आता सारांश लेखन यासाठी स्वतंत्र उतारा तुम्हाला दिले जाणार नाही, हे आपल्याला माहितीच आहे. यामध्ये जर आपण पाहिलो तर हा उतारा कुठे असणार आहे, विभाग पहिल्यामधील जो तिसरा जो अपठित उतारा असणार आहे, तो अपठित उताराच म्हणजे विभाग 5व्यामध्ये म्हणजे प्रश्न क्रमांक 5 पत्रलेखनला किंवा जो असणार आहे सारांश लेखन, तो उतारा असणार आहे. तो सुद्धा सारांश लेखन 6 मार्काला आहे. म्हणजे पत्रलेखन किंवा सारांश लेखन या दोन्हीपैकी एक आपण कृती प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. साधारणपणे जर आपण आज पत्रलेखन या घटकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आता आपण जर या ठिकाणी पाहिलो तर आपल्या शालेय स्तरापासून म्हणजे साधारणपणे इयत्ता 5वी पासून जर आपण पाहिलो म्हणजे प्राथमिक स्तरावर अनेक ज्या भाषिक कौशल्य होते, यामध्ये भाषण, संभाषण, संवाद इत्यादी ज्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी काय केलेल्या आपण करत होतो, कृती करत होतो प्रत्यक्ष प्राथमिक स्तरावर. आणि त्याचबरोबर 5वीच्या मध्ये जर आपण पाहिलो पत्रलेखन हा सुद्धा एक घटक सुरू होतो. 5वी पासून जर आपण पाहिलं असेल तर साधारणपणे कौटुंबिक पत्रलेखन आपण 5वी, 6वी, 7वीला पाहिलेलं आहोत. 8वी मध्ये काय झालेलं आहे तर कौटुंबिक पत्र आणि रजा अर्ज ही कृती त्यामध्ये ऍड झालेली आहे. आणि 9वी, 10वीला जर आपण पाहिलो तर पत्रलेखनामध्ये बदल झालेला आहे. यामध्ये जर आपण 10वीचा विचार केलो तर आपल्याला 2 प्रकारचे पत्रलेखन या ठिकाणी अभ्यास करायचे आहे. एक अनौपचारिक पत्रलेखन आणि दुसरं औपचारिक पत्रलेखन. आता हे 2 जर घटक आपण अभ्यास करत असताना अतिशय सोपे पत्र आहे. यामध्ये ईमेलच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मेल म्हणतो आपण, या माध्यमातून आता आपण पत्रलेखन करायचं. कारण आपण पाहिलं आहोत की प्राथमिक स्तरावरती आपण साध्या पोस्ट कार्डद्वारे आपण पत्र पाठवत होतो आणि पत्र ते 2-3 दिवसानं पोहोचत होतं. आता या इलेक्ट्रॉनिक मेलच्या साहाय्याने काय झालंय, काही सेकंदाच्या आत जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात लगेच ते ईमेल पत्र पोहोचू शकतं. आणि हे जे ईमेल पत्र तुम्हाला नवीन पद्धतीचं ह्या 10वीला घातलेलं आहे, याचा उपयोग तुम्हाला भविष्य काळामध्ये निश्चितच उपयोग होणार आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलो तर अनेक ठिकाणी आता अर्ज करा, पत्र लिहा, हे जे सगळं चालू आहे ते आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे. आणि ईमेलच्या साह्यानं आपण पत्र पाठवत आहोत. आता या 9-10 महिन्याचा कालावधी जर आपण पाहिलं, कोरोनाचा काळ, या काळामध्ये अनेक वेळेला ऑनलाईनचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळं ईमेलचा सुद्धा देखील मोठ्या प्रमाणात वापर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्हाला सुद्धा ते लक्षात आलं असेल की रेंजचा प्रॉब्लेम हे बाकी सगळ्यांचंच यावेळी इंटरनेट मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळं डाउनलोड होण्यासाठी किती त्रास होत होता. म्हणजे ईमेल पत्र जे आहे ते जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये काही सेकंदाच्या आत ते पोहोचत होतं. मग इयत्ता 10वीला जर आपण विचार केलो तर पत्रलेखन किती मार्काला आहे, एकूण 6 मार्काला पत्रलेखन आहे. बघा, पूर्वी 5 मार्काला पत्रलेखन होतं आणि आता 6 मार्काला पत्रलेखन झालेलं आहे. 9वीला आपण 6माहीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याचा सराव केलेला आहे, कारण आपली वार्षिक परीक्षा 9वीची झालेली नाही. आणि आपल्या 9वीला आपण काय केलं, 6माही प्रश्नपत्रिकेमध्ये ते सोडवलेलं आहे. आणि तसं आपण मे महिन्याच्या सुट्टीपासून साधारणपणे 14 जून पर्यंत मी उपयोजित लेखनावरतीच ते व्हिडिओ तुम्हाला पाठवत होतो. अनेक विषय सुद्धा तुम्हाला पाठवलेला आहे. खरं प्रत्यक्षता या माध्यमातून, कृतीतून आपण हे पत्रलेखन कशा पद्धतीने लिहायचं त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आता आपल्याला 10वीला 2 प्रकारचे पत्र आहेत, एक अनौपचारिक आणि दुसरं औपचारिक पत्रलेखन. अनौपचारिक मध्ये जर आपण पाहिलो तर कौटुंबिक पत्र आहे. आता कौटुंबिक पत्र आपण इयत्ता 5वी पासून
आपण पत्रलेखन करत आलो हे मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यामध्ये जवळच्या व कौटुंबिक व्यक्तीला पाठवले जाणारे पत्र म्हणजे कौटुंबिक पत्र. आपले मित्र, आई वडील, काका काकू, आजी आजोबा, जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांना आपण जे पत्र पाठवतो त्याला कौटुंबिक पत्र असे म्हणतात. आणि जर दुसरा प्रकार आपण औपचारिक पाहिलं तर यामध्ये दोन पत्र आपल्याला येतात दहावीला. एक मागणी पत्र आणि दुसरा आहे विनंती पत्र. मागणी आणि विनंती म्हणजे कार्यालयीन व व्यावसायिक पत्र. म्हणजे हे जे पत्र असणार आहे ते भविष्य काळासाठी आपल्याला हे पत्र लेखन अतिशय उपयुक्त आहे. एक तर त्याचा सराव जर आपण केलो तरी सुद्धा आपल्याला अनेक वेळेला या पत्रांचा, ईमेल पत्रांचा आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात वापर करता येणार आहे. याचा सराव असणं महत्वाचं आहे. तत्पूर्वी जर आपण ईमेल जे पत्र आपण पाहिलं तर त्याचा आराखडा जो आहे तो आराखडा कशा पद्धतीनं असणार आहे त्यास आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने असणार आहे. जे आपण दरवेळी 5वी पासून 8वी पर्यंत जे पत्र लेखन लिहित होतो त्यात आणि ईमेल मध्ये भरपूर फरक आहे. पत्राचं स्वरूप जे आहे ते स्वरूप थोड्या प्रमाणात बदललेलं आहे. पूर्वी कसं करत होतो पत्र लेखनामध्ये, उजव्या कोपऱ्यामध्ये आपलं नाव, आपला पूर्ण पत्ता आणि शेवटी दिनांक घालतो ते उजव्या कोपऱ्यामध्ये घालतो आणि ज्यांना पत्र लिहायचं आहे त्यांचा पत्ता, विषय लिहून संपूर्ण मजकूर लिहून पत्राचा शेवट करत होतो. आता ईमेल मध्ये कसं असणार आहे, तुम्हाला कृती प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 5वा क तुम्हाला कृती दिली जाईल. एका चौकोनामध्ये जाहिरातीसारखी तुम्हाला कृती दिली जाईल आणि खाली 2 विषय, मग त्यामध्ये मागणी, विनंती किंवा कौटुंबिक, या 3 पैकी 2 विषय तुम्हाला दिले जाईल आणि 2 पैकी 1 पत्र लेखन आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. तिथं लिहित असताना लक्षात घ्या काय करायचंय, जे आपण लिहिणार आहोत ते लिहित असताना काळजीपूर्वक जो समास असतो, विषय आता विभाग 5वा आहे आणि नवीन विभाग नवीन पानावरती आपण घेत असतो त्यामुळं साहजिकच नवीन पानावरतीच हा प्रश्न येणार आहे पत्र लेखनाचा. नवीन पानावरती लिहित असताना सुरुवातीला सूक्ष्मपणे जो विषय दिलेला आहे तो विषय आपण वाचणे गरजेचं आहे. 2 वेळा वाचा, 3 वेळा वाचा विषय. जाहिरात दिली असेल ते पण जाहिरात 2-3 वेळा पहा, विषय वाचा आणि त्यातील 2 पैकी 1 कोणती कृती सोडवायचा आहे ते पहिल्यांदा, ज्याचा चांगला सराव झालेला आहे आपल्याला तो सराव, म्हणजे ते जर त्या प्रकारचं पत्र आलं असेल तर त्याचा तुम्ही लेखन करण्यास प्रारंभ करा. मग आता लिहित असताना सुरुवातीला जर आपण पाहिलो की जे आपण उजव्या कोपऱ्यात लिहित होतो ते काय करायचंय, आपण आता सर्व काही डाव्या बाजूला लिहायचं. डाव्या बाजूला लिहित असताना कोणत्याही प्रकारचं, म्हणजे पहिला इथं ईमेल पत्रामध्ये जर तुम्ही उजव्या बाजूला सगळं लिहिला तर गुण मिळणार नाहीत. पत्र ईमेल पत्र आहे आणि तुम्ही सगळं 8वी पर्यंत सारखं लेखन तुम्ही केला आणि सगळं म्हणजे तुम्ही लिहिलेलं आहे बरोबर आहे तर त्याला मार्क मिळणार नाही, हे पण लक्षात घ्या. सगळं तुम्ही व्यवस्थित दिलाय तर आराखडा ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं जर तुम्ही लिहिला नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं गुण मिळणार नाही, हे महत्वाचं आहे. म्हणून आपण लिहित असताना सराव किती जेवढं तुम्ही कराल तेवढं सराव महत्वाचा आहे. म्हणून पहिला तुम्हाला सांगितलं वारंवार की विषय दिलेली जाहिरात आहे ती सूक्ष्म तुम्ही वाचन करणं गरजेचं आहे. मग आता लिहित असताना विषय वाचल्यानंतर आपण डाव्या बाजूला पहिला काय लिहिणार, दिनांक. आता दिनांक लिहित असताना इथं पण काळजीपूर्वक पहा, काय जो विषय दिलेला आहे त्या विषयाला अनुसरून त्या महिन्यातील तारीख आपण घालणं गरजेचं आहे. म्हणजे दिवाळीच्या काळात जर तुम्हाला कोणताही प्रसंग दिलेला असेल आणि तुम्ही 1 जानेवारी घालून चालणार आहे का, नाही. दिनांक सुद्धा आवर्जून ज्या कालावधीत आहे तो वातावरण बघून दिनांक आपण लिहिणं गरजेचं आहे. दिनांक झाल्यानंतर इथं खालची 1 ओळ सोडायची. काय सांगतो बघा, दिनांक इथं लिहिला तर 1 ओळ सोडा आणि त्यानंतर प्रति हे शब्द प्रत्येक मागणी आणि विनंती पत्र जे आहे त्यामध्ये प्रति येणार. आता प्रति याचा अर्थ काय, ज्यांना आपण पत्र पाठवणार आहोत त्यांचा काय लिहायचंय, पूर्ण पत्ता लिहायचा. प्रति स्वल्पविराम त्यांचा पूर्ण पत्ता, त्यांचा प्रति याचा अर्थ काय, त्यांचा पूर्ण पत्ता. पूर्वी आपण इकडे लिहित असताना
आपलं नाव आणि शेवटी दिनांक घालत होतो. इथं काय असणार आहे, पहिला दिनांक असणार आहे आणि त्यानंतर प्रति असणार आहे एक ओळ सोडून, आणि त्यानंतर त्यांचा पूर्ण पत्ता. आता पत्ता जर त्या कृती प्रश्नपत्रिकेमध्ये जर दिलेला असेल तोच पत्ता लिहिणं अपेक्षित आहे. जर दुसरा तिने प्रश्नपत्रिकेमध्ये दिल्या आणि तुम्ही तर दुसरा पत्ता लिहिला तर ते चालणार नाही. जे दिलेलं आहे तेच या ठिकाणी आपण लिहिणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर लिहित असताना तिथं प्रति त्यांचा पत्ता पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा या ठिकाणी खाली एक ओळ सोडायचं आणि सोडल्यानंतर खाली काय ना विषय, जो विषय आपल्याला दिलेला आहे तो विषय थोडक्यात कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय बसेल. आता उदाहरणार्थ मागणी जर पत्र घेतलो की शालेय ग्रंथालयामध्ये विविध पुस्तकांची मागणी करणारे पत्र माननीय व्यवस्थापक अजय पुस्तकालय कोल्हापूर यांना लिहा म्हटलं तर काय करणार आपण, डायरेक्ट पुस्तक मागणी करण्याबाबत आणि डॉट डॉट डॉट, म्हणजे ते वाक्य पुढे अपूर्ण आहे असा अर्थ त्या ठिकाणी होतो. थोडक्यात कमी शब्दात एका ओळीत बसेल असा आपण विषय लिहिणं गरजेचं आहे. आणि विषय आता लिहित असताना आपल्याला जे इथं विनंती आणि कार्यालयाची विनंती आणि मागणी पत्र सांगितलेलं आहे त्या पत्रालाच काय असणार आहे, प्रती आणि विषय असणार आहे. कौटुंबिक पत्राला आपण दिनांक घालून डायरेक्ट मित्राला सांगितलं असेल तर प्रिय मित्र त्याचं नाव घालून सप्रेम नमस्कार डायरेक्ट आपण पत्र लिहितो. ईमेल आता मागणी आणि विनंती पत्र जर असेल तर काय होणार, कंपल्सरी आवश्यक गोष्टी आहेत. प्रति म्हणजे त्यांचा पत्ता, विषय हे येणारच. आणि त्यानंतर विषय झाल्यानंतर खालच्या ओळीला माननीय महोदय, माननीय महोदय स्वल्पविराम, त्यानंतर सप्रेम नमस्कार. कुठेही या ठिकाणी आपण परिचय पाडायचं नाही. नमस्कार नंतर पूर्णविराम. आणि मग जे तुम्हाला मागणी किंवा विनंती करायला सांगितलेलं आहे त्याचा मजकूर साधारणपणे 2 परिच्छेद, लहान लहान 2 परिच्छेद मध्ये आपण काय करायचं आहे, मजकूर लिहायचा आहे. मजकूर व्यवस्थित कोणत्याही पद्धतीत त्यांना धमकी वजा, काय सांगतो बघा वाक्य महत्वाचं आहे, कोणत्याही प्रकारे त्यात नकारात्मकता, धमकी, कोणतंही आश्वासन जास्त देण्याचा तुम्ही तिथं लिहायचं सुद्धा नाही. सकारात्मक पत्रलेखन याचा अर्थच आहे की बाबा आदरयुक्त भाषा असते, यामध्ये लेखन वाईट काही करायचं नाही. महत्वाचं, आता एखादी खराब वस्तू लागलेली आहे, जर तुम्ही म्हणजे खराब वस्तू बदलून द्या म्हणून आपण त्या ठिकाणी करत आहोत, विनंती करत आहोत पत्रलेखनामध्ये, आणि तुम्ही त्यात लिहिला की तुम्ही जर ही वस्तू बदलून दिली नाही, मी तुमचं भविष्यात काय तुमचं वाईट घडेल काही सांगता येत नाही, असं जर लिहिण्याचा प्रयत्न केला तर मग तुम्हाला गुण मिळणार नाही. हे पण तितकंच खरं आहे. म्हणून लिहित असताना आपलं लेखन कौशल्य चांगलं पाहिजे. व्यवस्थित लिहा, आदरयुक्त लिहा, सन्मानपूर्वक लिहा. जास्ती जिथं काही आपण ज्या गोष्टी थापा मारत नाही तिथं चांगल्या बाजूने तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला तेवढं जास्तीत जास्त गुण मिळतात. 2 परिच्छेद मध्ये लिहायचं, साधारण 2.5 ओळीचे 2 परिच्छेद केला तरी सुद्धा आपल्याला चालते. आणि त्यानंतर शेवटी जर आपण पाहिलो तर सगळं 2 वेळा मजकूर झालं तर शेवट करत असताना बघा कशा पद्धतीने करायचं आहे. शेवटी जसं आपण कायमस्वरूपी पत्रलेखनामध्ये करतो तसं कळावे इथं लिहितो आपण, इथं खाली लिहितो बघा, म्हणजे ज्या ठिकाणी पत्र आपलं झालेलं आहे इथं झालेलं आहे त्याच्याच खाली इथं काय लिहायचं, कळावे. कळावे नंतर स्वल्पविराम, स्वल्पविराम झाल्यानंतर आपला विश्वासू, स्वल्पविराम. जे काय सांगितलेलं आहे कोण लिहिणार इथं, आपला विश्वासू. नंतर ज्याने आपण पत्रलेखन करत आहोत त्यांचं या ठिकाणी फक्त काय करायचं आहे, नाव लिहायचं. कृती प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी नाव दिलं असेल तेच नाव या ठिकाणी लिहा, नसेल तर आपल्या आवडत्या मित्राचं, नातेवाईकांचं त्या ठिकाणी तुम्ही नाव लिहा. इथं झालं का पत्र, नाही तर इथं नाव लिहिल्यानंतर आपण जसं साध्या पत्रामध्ये शेवटी प्रति आणि प्रेषक लिहित होतो तसं इथं काय लिहायचं आहे, अजून हे पत्रलेखन पूर्ण झालेलं नाही
याच्यात नाव लिहिल्यानंतर काळवे आपला विश्वासू नाव, त्यानंतर खाली आपला पत्ता पूर्ण लिहायचा आहे. पत्ता म्हणायचे तर पत्ता आणि आपलं पूर्ण नाव, पत्ता. पत्ता इथं पत्र झालं काय नाही. कुठलं पत्र लिहित आहोत आपण? ईमेल पत्र लिहित आहोत. मग हे पत्र झाल्यानंतर शेवटी म्हणजे तुम्ही लिहिला गावाचं नाव, जिल्हा वगैरे, ते झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर घाला. मोबाईल नंबर लिहित असताना मोबाईल नंबर आपला घालणार का? 10 अंकीच मोबाईल नंबर आहे, 10 अंकीच नंबर घालणार ना. मग काय करायचं, शेवटचे 3 अंक असतात ते तेवढंच लिहायचं आणि पहिले जे 7 असतात ते काय करायचं, गुणिले चिन्ह. असं 3-3चा टप्पा करा म्हणजे लक्षात येते. 3, 6 किंवा शेवटचं तुम्ही जर केला इथं अंक गाठला तरी चालेल. सगळं 10च्या 10 गुणिले चिन्ह करायचं नाही. पहिले 2 अंक लिहा, बाकीचे 8 खुली मारा. पहिले 8 खुली मारा, शेवटचे 2 अंक कुठले पण लिहा. 0-0 लिहिण्यापेक्षा 1-2 अंक लिहा. 1, 2, 9, 0 असं लिहिला तरी चालेल. तिथं पत्र पूर्ण झालं का? अजून पत्र पूर्ण झालंय. शेवटचं आहे जे आपण आत्मा म्हणतो, आपलं हृदय जसं महत्वाचं आहे तसं पत्रलेखनामध्ये ईमेल पत्र आपण घेत आहोत. ईमेल कुठं आहे माहिती आहे? ईमेल काय करायचं, मोबाईल नंबर झाल्यानंतर काय लिहायचं, ईमेल असं म्हणायचं. ईमेल वर येतो. ईमेल लिहित असताना काय महत्वाचं आहे, इथे ईमेल. आणि इथं पण आपलं स्वतःच काय जाहिरात करायची नाही. ईमेल स्वतःच खरोखर काय घालायचं नाही. लिहित असताना साधं सोपं घालायचं. आणि ईमेल हे इंग्रजीच्या दुसऱ्या लिपीमध्ये असते, कॅपिटल मध्ये लिहायचं नाही, हे लक्षात घ्या, महत्वाचं आहे. लिहित असताना www लिहा .abc@xyz.com असं लिहायचं. सगळे हेच लक्षात घ्या तुम्ही, ABC आणि XYZ. इकडे आपला बदल नंतर चालतो. कुठलं पण तुम्ही घ्या, तुमचं आवडतं जे आहे ते लिहिलं तर चालेल. हे तुम्ही उदाहरणात आपल्याला सांगितलं. ईमेल इथं झालं की मग तुमचं पत्र पूर्ण झाले. एकूण पूर्ण व्यवस्थित त्या दिनांक पासून शेवटचे ईमेल पर्यंत ईमेल आराखडा 6 गुणांसाठी आहे. हे 6 पैकी 6 गुण आपल्याला पडतात. कधी पडतात? ज्यावेळी आपण जास्तीत जास्त सराव करू त्यावेळी तुम्हाला मार्क पडतात. ईमेल एक उदाहरण दाखल या ठिकाणी आपण घेऊया, म्हणजे सराव घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येते. आता एक सांगायचं राहिलं, कौटुंबिक पत्र आणि इकडे जे 2 तुम्हाला सांगितलं, मागणी आणि विनंती. तर कौटुंबिक पत्रामध्ये डायरेक्ट आपण विषयाला सुरुवात करतो. मित्राचं किंवा पाहुण्यांचं, नातेवाईकांचं नाव घालून. तिथं विषय लिहिण्याच्या भानगडीतच पडायचं नाही. नाहीतर सगळं तुम्हाला सांगितले काकांना पत्र लिहा, मग तुम्ही तर काकांना पत्र पाठवण्याबाबत असं लिहिला तर अर्धा किंवा 1 मार्क जो असेल तो काय होणार, तुमचा कमी होणार. ही गोष्टी आपण लक्षात ठेवा. हे कशामुळे आपल्याला सराव होणार आहे, जास्तीत जास्त आपण लेखन कौशल्य जास्तीत जास्त विषय देऊन आपण सराव केलो तर एकदा हात जर आपला बसला तर काय होणार आहे, सराव भरपूर होणार. म्हणून सराव पाहिजे बघा कोणत्याही गोष्टीत. म्हणजे तसं पाहायला गेलं तर लेखन विभाग 24 मार्कासाठी, 24 पैकी 24 मार्क पडण्यासाठी एक कोणतेही खाडाखोड पत्रलेखनामध्ये करायचं नाही. 6 मार्क तर आहेतच, 6 पैकी 6 मार्क पडतात. याचा उपयोग तुम्हाला भविष्य काळात होणार आहे. तुम्ही ज्यावेळेपर्यंत लिहायला वाचायला येईल तोपर्यंत तुमचे हात चालाल, त्यावेळेपर्यंत हे सगळं ईमेल पत्रच असणार आहे. पुढच्या काळात सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत ईमेलनच. तुम्ही कुठेही ग्रामपंचायतीला गेला, आता इलेक्ट्रॉनिकचं युग आहे. मी कुठे बाबा नोकरीला जॉबसाठी गेलाय, तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहायचं आहे किंवा बाहेर असाल तर मला ईमेल करा म्हणतात. तर ईमेल करता आलं पाहिजे. मग आपण लगेच दुसऱ्यांना देऊन चालणार नाही. कसं करायचं असं विचारून चालणार नाही. तर तुम्ही घरात 8-9 महिने जर होता घरात, आपण मोबाईल मध्ये जर आपण पाहिलं असेल, जीमेल मध्ये पत्र एखादं पाठवलं असता किंवा तुम्ही पाठवलेलं असालच, तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येते की बाबा कशा पद्धतीनं पत्रलेखन लिहायचं असतं. हे आपण कशामुळे होणार आहे, सरावानं होणार आहे. आता तर तुम्ही
पुढे भविष्यात इंजिनिअरिंग कुठेही झाला, बाबा डॉक्टर झाला तरी सुद्धा एका डॉक्टरांना काहीतरी लिहायचं आहे तर असं पत्र लिहून चालणार नाही, ईमेल पत्र सारखंच या ठिकाणी असणार आहे, लगेच ताबडतोब. म्हणून हे किती महत्वाचं आहे बघा, की आपल्याला अजून पुढील भविष्य काळात याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करावा लागणार आहे. त्यामुळं आपण जे विषय दिले आहेत तो विषय लिहून आपण काय करायला पाहिजे, सराव करणं गरजेचं आहे. एक विषय लिहून घ्या आणि एक पत्र आपण पूर्ण करूया. लिहून घ्या. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 100 पानावरती 101 पानावरती एक जाहिरात दिली आहे, ती पहा. त्यातलं तुमच्या जवळ आहेच, त्यातलं एक पत्र आपण घेऊया, तो विषय लिहून घ्या. कुठलं? मागणी पत्र घेऊया, म्हणजे लक्षात येतं आपल्याला. तिथं दिलेलंच आहे काय मागणी पत्र. काय विषय आहे बघा, वाचनम हितकारकम आनंद पुस्तकालय 102 कल्पिराम विकासनगर शाळा नंबर 2 जालना. इथं पत्ता दिलेला आहे त्यांचा. म्हणजे या आपल्या कृती प्रश्नपत्रिकेमध्ये इथं सगळं दिलेलं आहे. आपल्याला मजकूरच फक्त लिहायचं व्यवस्थित. म्हणजे साधारणपणे 2 ते 3 मार्क मजकूर लिहितो ना, ते आपलं कौशल्य आहे. बाकीचं उत्तर सगळं दिलेलं आहे तिथं. त्यांचा पत्ता, आपला पत्ता आपल्याला माहित आहे, ईमेल, मोबाईल नंबर. मग काय राहिलं? फक्त राहिलं ते मजकूर आणि त्या साच्यामध्ये बसवायचं व्यवस्थित. किती सोपं आहे बघा. म्हणजे तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवले, तोंडापर्यंत हात केलेला आहे. खायचं का नाही तुम्ही ठरवायचं. सगळं दिले तिथं. 6 पैकी 2 मार्काची तयारी इथंच होत्या. बघा त्या ठिकाणी विषय लिहून घ्या. रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा. जरा गतीने घ्या. स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा. मागणी करणारे पत्र लिहा. आता लिहित असताना आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 विषय देणार आहेत तिने. जे आपण निवडणार आहोत त्याचा आपण काय लिहायचं, त्यावर विषय लिहायचं. काय लिहिणार तुम्ही आता? मागणी पत्र. तिथं लिहायचं, त्याला चौकोन करा, मध्यभागी लिहा, कडे लिहा, मागणी पत्र. मग त्यानंतर पहिला काय येणार होता, मग सांगितल्याप्रमाणे दिनांक लिहा. दिनांक. आता काय सांगितलेलं आहे तिथं? पुस्तकांची मागणी करण्याबाबत. रसिक वाचक आहे त्यामुळे आपल्याला इथं शाळा वगैरे काय सांगितलं नाही. त्यामुळे तारीख तुम्ही जरी आजची घातला तरी सुद्धा चालेल. कालखंड त्याने सवलत दिनांक जर त्यामध्ये जर दिलेला असेल, समजा जाहिरातीमध्ये जर दिलेला असेल, मग तोच कालावधीचा दिनांक त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. यामध्ये सवलत दिनांक दिलेला आहे 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर. मग काय करणार? दिनांक 1 नोव्हेंबर. 1 नोव्हेंबर पुढे लिहायचे. पुढे बरोबर 1 नोव्हेंबर 2020. तिने त्यामध्ये साल दिलं नाही, मग आपण 2020 घालायचं. त्यानंतर खाली काय येणार? प्रति. कोणाचा पत्ता? आपला पत्ता. आपला एक ओळ सोडून आपला पत्ता नाही. बरोबर. कोणाचा पत्ता येणार? ज्यांचा पत्ता येणार. तिथं आता दिलेला आहेत ना. लिहा. प्रति. त्यानंतर स्वल्पविराम खाली श्री अजय पुस्तकालय. बदलून नाही. इथं जर दिला आपण तर दुसरी वेळ. अजय पुस्तकालय खाली लिहा. 102. अजय पुस्तकालय पत्ता दिलेला आहे 102. काय दिलेला आहे? स्वल्पविराम विकास नगर. त्यानंतर स्वल्पविराम
कुठला दिलेला आहे? हा, स्वल्पविराम काळा नंबर 2. आता गावाचं नाव जे दिलेलं आहे ना ते खालीच लिहायचं, जालना. मग पूर्णविराम, जालना. पूर्णविराम दिलं, मग त्याच्या खाली काय लिहिणार? विषय. विषय काय आहे? कमीत कमी शब्दात पुस्तक मागणीबाबत. कुठे सोडणार? तिथं पूर्णविराम आपण दिलेला आहोत, त्यानंतर खाली एक ओळ सोडून विषय लिहायचा, पुस्तक मागणी बाबत. दिनांक झाल्यानंतर आता प्रति म्हणजे इथं पण ओळ सोडायचं नाही, कारण प्रतीला ह्याला लागूनच असतं ते. प्रति झाल्यावर एक ओळ सोडायची, फक्त दिनांक झाल्यानंतर. त्यानंतर आपण लिहित असताना काय लिहिणार? विषय झाल्यानंतर माननीय महोदय. इथं नाही सोडायचं. आता विषय नंतर ओळ सोडू नका. माननीय महोदय. जरी हा तर 2 सांगायचं आहे, परिच्छेद पाडला तरी चालेल किंवा डायरेक्ट समासला लागून जरी लिहिला तरी सुद्धा चालते. ईमेलला त्यासाठी परवानगी आहे. परिच्छेद पाडला तरी चालेल, नाही पाडला तरी नाही, डायरेक्ट खाली लिहा, माननीय महोदय स्वल्पविराम स्वल्पविराम सप्रेम नमस्कार. खाली लिहायचं. मग पूर्णविराम. नमस्कार. तुम्ही चांगल्या भाषेत लिहिला, नमस्कार केला तरच चमत्कार घडणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे आपण व्यवस्थित लिहायचं. सप्रेम नमस्कार. खालच्या वेळेला आता तुम्ही जरी परिचय पाठला तरी चालेल किंवा नाही चालेल. मी खालच्या वेळेला मी तुमचं नाव लिहा, अ ब क लिहा, सगळ्यात उत्तम. मी अ ब क. एक रसिक वाचक या नात्याने, रसिक वाचक या नात्याने, गतीनं लिहा, रसिक वाचक या नात्याने आपल्या अजब पुस्तकालयातून, आपल्या अजब पुस्तकालयातून 5 पुस्तकांची मागणी, 5 पुस्तकांची मागणी मागत आहे. सोबत पुस्तकांची यादी जोडत आहे. सोबत पुस्तकांची यादी जोडत आहे. तरी ही पुस्तके लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावरती पोहोचवलात स्वल्पविराम तर मला नक्की आनंद होईल. सोबत बिलही पाठवावे. जरा फास्ट लिहा. सोबत बिलही पाठवावे. व योग्य ती त्यावरती सवलत द्यावी. पुस्तकांचे नाव आणि लेखक. 5 फक्त लक्षात ठेवा, 5 पुस्तकांची नावं अशी लक्षात ठेवा, एकदम सोपी पाहिजे. अनुक्रमिका नंबर 1 पुस्तकाचे नाव, समजा उदाहरणार्थ श्यामची आई, लेखक कोण आहेत? साने गुरुजी. असं 5 पुस्तकांची नावं लिहायची. एवढं लक्षात ठेवा.
आणि 5 ओळी सोडा. त्यानंतर खाली लिहा एक वेळ, कृपया वरील पुस्तके मला लवकरात लवकर पाठवावे, ही नम्र विनंती. ही नम्र विनंती. त्यानंतर इथे काय लिहिणार, कळावे स्वल्पविराम आपला विश्वासू. इथं आपण काय लिहिलंय पत्रलेखनामध्ये अ-ब-क लिहिलं आहोत, म्हणून इथं काय लिहिणार अ-ब-क. नाही लिहिलं नसेल चालेल, कारण काय ईमेल मध्ये शेवटी काय असणार आहे, आपण आपलाच पत्ता असणार आहे. कळावे आपला विश्वासू अ-ब-क आणि मग आपला पत्ता पूर्ण आणि मोबाईल नंबर आणि खाली ईमेल. इथं मग काय झालं, हे पत्र एक आपलं मागणी पत्र पूर्ण झालेलं आहे. एवढं कृती पूर्ण करा आणि मला पुढील तासाला 2 मागणी पत्र तुम्हीच विषय घेऊन या ठिकाणी सोडवायचे. कळलं काय, म्हणजे या ठिकाणी पत्रलेखन पूर्ण होतं.